जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आता काही पक्ष जे आहेत हे म्हणजे दिल्लीमध्ये त्यांचं हेडक्वार्टर्स असतं किंवा दिल्लीमध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते असतात. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता म्हटलं तर काँग्रेसचे नेते ज्या दिल्लीत असतात तिकडे पण काही जर झालं तर ते दिल्लीत जाऊन ते प्रश्न बसून सगळे एकत्र श्रेष्ठ मंडळी ठरवतात. तसं इथे सुद्धा अगोदर प्रयत्न इथे होतील आणि इथले जे काही राहिलेले प्रश्न असतील ते मग दिल्लीत जाऊन सगळेजण एकत्र जाऊन बसतील आणि सोडवतील. मागच्या वेळेला सगळीकडे असंच होतं. पुढे SC/STच्या संदर्भामध्ये नॉन क्रिमिनल लावण्याचा विचार आता जे सुप्रीम कोर्टाने जे झाले की SC/STच्या संदर्भामध्ये नॉन क्रिमिलियर वगैरे वगैरे ते जे सांगितलं त्याच्यामध्ये करता येईल. हे त्यांनी एक प्रकारचं जे आहे त्याने आदेश दिलेले नाही ते करा म्हणून. त्यांनी सांगितलं हे तुम्ही करू शकता. त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्या कायद्यात 341 वगैरे जे काय असेल ते कशासाठी आहे आणि तुम्ही काय करू शकता. तुम्ही हे करू शकता. योग्य प्रकारे त्याची जी प्रोसिजर जी आहे ती पूर्ण करायला पाहिजे आणि ती पण ज्या राज्याला पाहिजे ते करतील. ज्या राज्यांना पाहिजे किंवा आमच्याकडे आवश्यकता नाही ते नाही करणार. आता त्या संदर्भामध्ये फडणवीसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ठीक आहे आम्ही याचा अभ्यास करून याच्यासाठी सुद्धा आयोग नेमून काय करता येईल करायचं असेल तर त्याचा विचार करू. पुढे पोलीस भरतीमध्ये EWS चे जे काही उमेदवार होते ज्यांनी मराठा आरक्षणात मिळाल्यानंतर EWS मधून सुद्धा अर्ज केले त्यांची भरती स्थगित करण्यात आली. मला नाही माहिती, मी वाचलं नाही आहे. जे काही नियमात असेल त्याप्रमाणे पुढे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. असं की मागच्या वेळेला आम्ही सांगितलेलं होतं की आंदोलकांवरचे गुन्हे जे आपण मागे घेतले पाहिजे. मग मराठा समाजाच्यासाठी झालेलं आंदोलन असेल, OBC समाजासाठी झालेलं असेल, कांद्याच्या म्हणजे खायच्या कांद्याच्या संदर्भामध्ये झाले असतील गुन्हे, आंदोलनावर रस्ता रोको अमुक समूक तर ते मागे घेणार म्हणून सांगितलं. परंतु ज्याच्यामुळे वित्त आणि जीवितहानी झाली असेल असे गुन्हे जे आहे मागे घेता येत नाही हे स्पष्ट अगोदरच केलेलं होतं. त्याप्रमाणे आता कार्यवाही सुरू झालेली आहे. ते गुन्हे मागे घेण्यात येतील. अमित शहानी शरद पवार यांना भ्रष्टाचारांची सरदार असं मधल्या काळात उल्लेख केला होता. आपण त्याला नव्हता. त्या संदर्भात मी ऐकलेलं नाही पुढे, कारण मी नव्हतो. मी ऐकलं नाही आणि ऐकल्याशिवाय मी काही सांगणार नाही, वाचल्याशिवाय सांगणार नाही. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते, महायुतीमध्ये ते समाविष्ट होते. उत्तम आहे. सगळ्यांनी ज्या एकमेकांना भेटणं काय हे लोकशाहीचा एक निकोप असाच प्रकार आहे. भेटलं पाहिजे, एकमेकाला चर्चा झाली पाहिजे. उगीच काय मी तुझं तोंड पाहणार नाही तू माझं तोंड पाहणार नाही असं म्हणण्यात काय अर्थ आहे. चर्चा झाली पाहिजे. चर्चेतून काही वेळेला काही प्रश्न असतील ते सुटतात. राज्यभरामध्ये सचिन वाझेचं प्रकरण गाजलं होतं. सचिन वाझेंनी काल असं म्हटलंय की 100 कोटीची वसुली अनिल देशमुखांच्या PA मार्फत होत होती आणि तसं पत्र मी फडणवीस यांना सुद्धा दिलेलं होतं. मला ते काय माहीत नाही आहे, मी पण ते काय वाचलं नाही. पण ते तसं काय असेल तर ते फडणवीसकडे असेल ते पत्र तर फडणवीस बघतील. होम डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करतील. काय खरं काय खोटं काय, कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे, सत्यता काय आहे ते तपासतील. ते साहेब काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे आपल्याला भेटायला आलेले होते. हिरामन खोसकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहे, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराज आहे. साहेब मी ज्या ज्या वेळेला इथे असतो त्या वेळेला खोसकर मला भेटत असतात. आज नाही गेली 5 वर्ष भेटतात. कामं असतात मतदारसंघातली, हे काम ते काम ते काम. आमचे ते कार्यकर्ते भेटायला येतात, त्याप्रमाणे ते भेटायला येतात, सगळे भेटायला येतात. विरोधी पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा भेटायला येतात. त्याला काय एवढं आता निवडणूक अजून आहे, दूर आहे, काळजी करू नका. साहेब नाशिकच्या खड्ड्यांचा विषय राज्यात गाजतोय, पण मागच्या वेळेला तुम्ही स्वतः पाहणी केली होती, अधिकाऱ्यांना दम दिला होता, तरी दर पावसाळ्यात ही परिस्थिती. काय करायचं काय त्याच्यासाठी तर मी त्या अतिशय कर्टली त्या दिवशी जे आहे अजितदादांच्या मिटिंगमध्ये बोललो. मागच्या वेळेला सुद्धा ते साळुंखे त्यांना आपण बोलल्यानंतर त्यांचे 3 कॉन्ट्रॅक्टर आहे. एक कॉन्ट्रॅक्टर तर इंटरनॅशनल कंपनीचा कुठेतरी BKC आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ऑफिस आहे त्याचं इंटरनॅशनल. तिकडे माणसं पाठवले, तिकडून माणूस त्यांना घेऊन आलो, त्यांना फिरून दाखवलं. ते सगळं झालं. आता परत हे आता याच्यामध्ये काय 3 गोष्टी आहेत. एक नॅशनल हायवेचा जो काही भिवंडी बायपासपर्यंतचं काम चालू आहे समृद्धीचं, तिथपर्यंत नॅशनल हायवे
तिथून पुढे जे आहे ठाणेपर्यंत जो आहे संपूर्ण भिवंडी बायपास हा MSRDC, हे 2 महत्त्वाचे. त्याला मग नंतर महानगरपालिका नगरपालिका छोटे छोटे रस्ते असू शकतील. आणि तिसरा म्हणजे हायवे पोलीस म्हणून जे डिपार्टमेंट आहे ते तिघांचं हे एक संयुक्तिक काम आहे. आणि ही सगळी मंडळी त्यांचे उच्च अधिकारी अजितदादा, रईस शेख, आमदार दादा भुसे ऑनलाईन होते, इतर जे आहेत फरांदेताई होत्या, खोसकर होते, ही सगळी मंडळी होती ऑनलाईन. आणि तिथले प्रमुख अधिकारी जे आहेत आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी किंवा त्या डिपार्टमेंटचे प्रमुख ते सगळे होते. त्यांच्यासमोर सगळ्यांनी सगळं विश्लेषण मी केलं, हे काय काय चाललेलं आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं, दादा भुसे बोलले यांना 250 आम्ही वॉर्डन दिलेले आहेत. आम्ही म्हटलं वॉर्डन कधी दिसत नाही आम्हाला, करतात काय ते. हां, एक 25-30 किलोमीटरचा पॅच अतिशय खराब आहे, तो चालले 60-60 लोक जरी 3 हप्त्यात ठेवले 3 पाळ्यांमध्ये तरी ते काम करतील. त्यांना काम करायला सांगा. पण ते तरी काय करतील. जिथे जिथे तुम्ही शेकडो ठिकाणी टर्न्स ठेवले, जरा झालं की टर्न, तिकडे झालं की परत डायव्हर्जन करा ते. पण तिथे जे एकदम वर खाली रस्ता आहे, तुकडा खटकी पडते, त्याच्यामुळे मोठे मोठे ट्रेलर जे आहे ते स्लो जातात, त्याच्यामुळे सगळं अडकतं आहे. ते समतल करून द्या आम्हाला. किंवा तुमचे अंडरपास चालू आहेत, त्याच्या बाजूचे रस्ते जायचे करा तुम्ही. आणखी 10 वर्ष बांधून बसा. शेजारचे जे तुम्ही डायव्हर्जन केले रस्ते आहेत ते आम्हाला चांगले व्यवस्थित द्या ना, मी परदेशी जाऊ शकू. संपला विषय. हे करता येतं. मी पाहिलेलं आहे. मी काम, मी 10 वर्ष मी काम पाहत होतो. परंतु हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि मग जिथे एखादी गडबड असेल तिथे आवडतं पोलिसांनी जे आहे ती त्याच्या पडत्यात गाड्यांच्या ते सोडून ते निपटलं पाहिजे. हे एकत्रित काम करायला पाहिजे. परंतु कोणी त्या कामाकडे लक्ष देत नाही. खड्डे आम्हाला पडलेले आहेत. साळुंखे म्हणून जे आमचे ते, आता तो दिल्लीचा ऑफिसर काय करणार आहे, मी सांगितलं हे काय करणार, तिथे बसलेले हे इथे नाशिकला बसलेले असतात, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले असतात. त्यांचं काम नाही जाऊन बघायचं काय चाललेलं आहे. नॅशनल हायवेवर जिथे जिथे तुमचे अंडरपास चालू आहेत किंवा इतर ठिकाणी खड्डे पडले, काम त्यांचं आहे. हे सगळं झालं आहे. त्यांना 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. 10 दिवसामध्ये. आणि तिथे जे आमच्या मनीषा म्हैसकर जे त्यातल्या प्रमुख आमचे अधिकारी आहेत आणि ते MSRDCचे पण अध्यक्ष प्रमुख सेक्रेटरी वगैरे ते काय नाव त्यांचं गायकवाड ते पण होते तिथे. त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा रस्ता बघा, तुम्ही जाऊन बघा, आढावा घ्या. 10 दिवसांनी आम्ही बघू, नाही तर काही लोकांना सस्पेंड करावं लागेल. टोल बंद करण्याची पण बरोबर, तुमची मागणी मीच केली. टोल कशासाठी द्यायचा. हां, एक खड्ड्यांसाठी ठीक आहे, एखादा दुसरा खड्डा पडतो पावसामध्ये, नाही म्हणत नाही मी. मग खड्डेच खड्डे, हे बरोबर नाही. मग ते सुद्धा निर्णय जो आम्ही 10 तारखेला घेऊन टाकू. भुजबळ साहेब, मध्यंतरी आपण पवार साहेबांची भेट घेतली होती आणि या सगळ्या आरक्षणाचा विषय त्यांनी पुढे यावं असं म्हटलं होतं. आज पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहे आणि या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात तिथे चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, मी खरं आहे. आणि मी त्यावेळेला पण सांगितलं होतं की आरक्षणाचा प्रश्न किंवा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे गावागावातील हे ज्या दुश्मन्या वाढता आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये, त्या थांबल्या पाहिजे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि म्हणून या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून मी त्यांना सांगितलं आणि स्वतःहून त्यांच्याकडे गेलो. अपॉइंटमेंट न घेता गेलो. परंतु आभारी आहे त्यांचा की त्यांनी मला त्यांची तब्येत बरी नसतानासुद्धा, खाटेवर झोपलेली असल्यानंसुद्धा त्यांनी मला बोलवून घेतलं. पण नंतर त्यांची भेट झाली. पण मी त्यावेळेला इथे मुंबईमध्ये नव्हतो, मी परदेशात होतो. आणि मला असं कळलं की ते भेटलेले आहेत आणि पुढे काय चर्चा झाली ती मला अजून तरी काही कल्पना नाही. परंतु बरं आहे की सगळे लोक जर एकत्रित इथे त्याच्यामध्ये लक्ष घालतील तर हा प्रश्न जो आहे हा शांततेनं जे आहे हे प्रश्न सुटतील. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.